मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 92. सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. रविवार सकाळ. साखरपुड्याचा दिवस. 7 वाजलेले. हात जोडून देव्हाऱ्यासमोर बसलेली ती. सर्वात आधी उठून आवरून देवपूजा. आसपास पाहुणे मंडळी अन नातेवाईकांचा गोंधळ सुरूच होता. कुणाला अंघोळीला जायचं होतं तर कुणाला चहा हवा होता. नाश्ता काय आहे हा प्रश्न कुणी ओरडून विचारत होते तर कितीला निघायचं इथून, बायकांना आवरायला सांगा, त्यांनाच वेळ लागतो असं म्हणत मामा चिडवत होते. तिच्या मनातही चलबिचल होतीच. शमवण्याचा एकच मार्ग. फुलं वाहून दिवा लावला. लाल चुटूक मेहंदीने रंगलेले हात जोडले हृदयाशी. डोळे मिटले. काही क्षणांचे ध्यान अन बंद डोळ्यांसमोर त्याचा हसरा प्रसन्न चेहरा अवतरला. मेघा, डोंट वरी, आय एम विथ यू. हा विश्वास देणारा. डोळे उघडले. चेहऱ्यावर आता शांत भाव होते. राजीव, माझे राजीव. पाठून पूरबची हाक. मेघा, मी आलो आहे, बोलो क्या काम करना है. बूट काढत बाबांसोबत सर्वच मोठ्यांना नमस्कार करत अगदी सहजच तिच्या शेजारी येऊन बसला. मेघाच्या भास्कर सरांचा मुलगा आणि हिचा कलिग म्हणून तसा पूरब परिचयाचा होताच. आलास, आता छान वाटतंय. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहत सहजच दिव्यावरून हात फिरवत तिच्या माथ्यावरूनही फिरवला त्याने. भगवान तुम्हें हमेशा ऐसे ही खुश रखे. तिच्या डोक्यावर हात ठेवत जणू बाप्पाचा आशीर्वाद पोहोचवला. क्षणभर डोळे पाणावलेले दोघांचेही. अन तेवढ्यात पूरब अंकल, मम्मा डॅडची एंगेजमेंट आहे असं म्हणत आर्या पाठीमागून त्याच्या गळ्यात पडलीच. हा आर्या, चलो तयारी करते है. डोळ्यातील पाणी परतवत तिचा आधार घेऊनच उभा. मेघाच्या एंगेजमेंटच्या तयारीसाठी सज्ज तिचा खास दोस्त पूरब. अजय विला, प्रकाश सरांचे घर. सकाळी 9 पासूनच माणसांची लगबग. राजीव आणि मेघाच्या साखरपुड्यासाठी घर सज्ज होत होते. घरासमोरील ऐसपैस लॉनवर उभारण्यात आलेला शामियाना पूर्णतः वॉटरप्रूफ. इव्हेंट कंपनीसाठी चॅलेंजच होते, पण हे शिवधनुष्य त्यांनी व्यवस्थित पेललेले. मुंबईच्या प्रचंड पावसाच्या टिपटिपचे संगीत कानावर पडले तरी एकही थेंब अंगावर पडणार नाही याची उत्तम सोय. साखरपुड्याचे विधी बंगल्याच्या लिव्हिंग एरियात तर लंच बाहेर लॉनवर ही व्यवस्था. शामियानाचे छत अन भिंती, रेशमी मखमली पडद्यांची झालर. सजावटीत प्रामुख्याने शुभ्र अन निळसर रंगसंगती. मेघा, ढगाचा शुभ्र पांढरा रंग. राजीव, अर्थातच ब्लू लोटस, निळाशार. लिव्हिंग एरिया रिकामा करत एका विस्तीर्ण भिंतीला लागूनच उभारलेले छोटेसे स्टेज, विधी अन रिंग सेरेमनीसाठी. समोर छान गाद्यांचीच भारतीय बैठक, पाहुण्यांना निवांत बसण्याची सोय, तर कडेने मांडलेले काही सोफे वयस्कर मंडळींसाठी. लिव्हिंग एरियातील निळसर पडद्यांवर शुभ्र शेवंतीच्या माळा शोभून दिसत होत्या. कोपऱ्यात भल्या मोठ्या पॉट्समध्ये फ्लॉवर अरेंजमेंट्स. स्टेजची शोभा वाढवत होती लिली आणि ऑर्किड्सच्या फुलांची कमान. टायगर लिलीची टप्पोरी फुले आणि ऑर्किड्सच्या नाजूक लडी. हो, पण रंग मात्र 2च. लिलीची शुभ्रता आणि ऑर्किड्सची निळाई. नयनरम्य मिलाप. प्रकाशजींचे डोळे पाणावलेले. राहून राहून मनात आठवण उचंबळून येतच होती. अजय. अन पाठून खांद्यावर आश्वासक हात. राजीव. सहजच घट्ट मिठी. 5 गाड्यांमधून जोशी कुटुंबीय झिरकॉनवरून अजय विलाकडे रवाना. अन प्रकाश सरांच्या घरी आधीच हजर मेहरा फॅमिली. पूरबच्या गाडीतूनच उतरलेले आई बाबा, मोठे काका आणि आर्या. फुलांनी सजवलेल्या विलाच्या प्रवेशद्वाराशीच उभे प्रकाश सर, निशा मॅम, मम्मीजी आणि पापाजी मुलीकडच्यांच्या स्वागतासाठी सज्ज.
आर्या तर दादाजी दादीजींच्या पाया पडून आत पळाली जियाला शोधायला. मेघाचे काका, मामा, मावशी, आत्या, कौतुकाने चहूकडे फिरणाऱ्या नजरा, जुहू सारख्या उच्चभ्रू वसाहतीतील मेघाचे सासर, समारंभाची आलिशान व्यवस्था पाहून सर्वच थक्क. मुलीकडच्यांच्या स्वागताला खुद्द सुप्रीम ग्रुपचे सर्वेसर्वाच समोर पाहून तर मेघाचे नातेवाईक भारावलेच. नम्र अन आनंदी स्वभावाची सासरकडची मंडळी पाहून मेघा नशीबवान आहे हे मनात तरी मान्य केलं गेलंच. विलामध्ये पाऊल ठेवताच राजीवकडच्या अन मेघाकडच्या पाहुणे मंडळींची ओळख परेड. पंजाब अन महाराष्ट्र दोन्ही राज्यातील जोशी अन मेहरा कुटुंबियांची युती प्रकाश सरांच्या घरी. मंदस्मित करत हात जोडत नमस्कार करणाऱ्या मेघाच्या काका आणि मामांना आजी गले मिलो जी, हम समधी है जी असं करत कडकडून मिठी मारणारे राजीवचे काका आणि मामा. बनारसी आणि डिझायनर साडीतील पंजाबी मावसी अन बुवा तर इकडे पेशवाई आणि पैठणीतील महाराष्ट्रीयन काकू आणि आत्या गप्पा टप्पांसोबत साखरपुड्याची तयारी करत होत्या. जुहूच्या त्या खास मार्गावर प्रवेश करणारी सर्वात शेवटची गाडी प्रदीपची, मेघाला राजीवकडे नेणारी. सोबत प्रियाही होतीच. प्रकाश सरांच्या घराकडे जाणाऱ्या लेनच्या तोंडाशीच कॅमेरामन आणि पत्रकारांची गर्दी पाहून तिच्या काळजात धस्स झालंच. पण पत्रकारांना घरापासून पुष्कळ लांब अडवून ठेवण्याचे काम मनोजभाईंची सिक्युरिटी टीम यशस्वीपणे पार पाडत होती. स्लो झालेल्या गाडीच्या काचेवर काही कॅमेरे, काही पत्रकारांचे हात आपटलेच आणि ती दचकली. हायला मेघे, यार सेलिब्रिटी फिलिंग येत आहे. यू आर मिसेस CFO सुप्रीम ग्रुप, भारी आहे हे. प्रिया काचेतून बाहेर कुतूहलाने पाहत होती. मेघा कावरी बावरी होत कधी एकदा प्रकाश सरांकडे पोहोचतो या विचारात. राजीव, हे सर्व काय आहे? आता खरंच मीडिया फोबिया वाटायला लागला आहे. म्हणजे आज एंगेजमेंट आहे ही न्यूज आधीच मीडियापर्यंत पोहोचलीये. देवा. प्रवेश करता क्षणी मम्मीजी आणि निशा मॅमनी ओवाळूनच स्वागत केले. श्वेताही होतीच. वेलकम भाभी असं म्हणत घट्ट मिठी. जियाही मम्मा ओरडत धावत आलीच. घागरा अन ओढणी सांभाळत, मोकळे केस खांद्यावरून मागे करत मम्माला बिलगलीच. अन लाल चुटुक हात मम्मा समोर धरत तिच्या हातावरची मेहंदी पाहायचीही घाई. मम्मा, तू कधी रेडी होणार? तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत प्रश्न. बाळा, आता छोटी पूजा आहे. तू निवडलेली सुंदर साडी मम्माची ओटी भरताना तिला देणार आणि मग तुझी मम्मा तयार होणार, आजीने समजावले. अन बरंच काही कळलं या अर्थी जियाची मान डोलली. लिव्हिंग एरियात पाऊल ठेवताच 60-70 जणांचे रोखलेले डोळे, कौतुक, आश्चर्य, आनंद, कुतूहल सर्वच भावनांचे दर्शन नातेवाईकांच्या चेहऱ्यावर. पंडितजींची घाई. आता नवरी मुलगी आली आहे तर विधी सुरू करू. मरून रंगाच्या पेशवाई साडीचा हिरवा कंच पदर खांद्यावरून घेतच मेघा चौरंगावर बसली. अन विधींना सुरुवात. साखरपुड्याचे विधीही पंजाबी आणि महाराष्ट्रीयन पद्धतींचा संगम. दोन्हीकडून पंडितजी एकच होते. हिंदी, मराठी, इंग्रजी तीनही भाषा अस्खलित बोलता येणारे. आई आणि मम्मीजींनी आपापल्या पद्धती आधीच समजावून सांगितलेल्या आणि दोन्हीकडच्या विधींचा मान राखत आणि समन्वय साधत पूजा सांगितली जात होती. विधिवत साखरपुडा. नातेवाईकांचे वा मित्रमंडळींचे साखरपुडा समारंभ पाहिले असले तरी तिच्या बाबतीत हे सर्व पहिल्यांदाच घडत होते. सर्वच नवीन, सर्वच अनोखं. डोळ्यात आसू अन हसू एकाच वेळी दाटून येत होते. रूम मध्ये बसलेला राजीव वैतागलेला. मेघा घरात येऊन अर्धा तास झाला आहे तरी पाहता न आल्याची अस्वस्थता. अभी आर यू श्योर ऐसी कस्टम है कि मैं बाहर नहीं जा सकता? त्रासिक स्वरातच विचारले. हाँ भाई, पंडित जी ने कहा है महाराष्ट्रियन कस्टम है. रिंग सेरेमनी तक आप भाभी से नहीं मिल सकते. खदखदून येणारे हसू महत प्रयासाने अडवून ठेवत शांत स्वरात त्याने समजावले. अगं
अगर भाई को सच का पता चला तो मुझे जान से मार देंगे। ये सब श्वेता का प्लान है और मैं उसका साथ दे रहा हूँ। भाई भाभी को तरसाते हैं। पागल है श्वेता। भाई उसे तो कुछ नहीं बोलेंगे, मुझे झापड खानी पडेगी। राजीव रागातच जागेवरून उठला आणि फेऱ्या मारू लागला. व्हॉट इज दिस कस्टम? ये क्या हो रहा है? मी मेघाला का नाही भेटू शकत? दैट्स वाय आई एम अगेंस्ट दिस पूजा अँड ऑल. बस सामने बैठो, रिंग्स एक्सचेंज करू. झाली एंगेजमेंट. 2 तास विधी. गॉड, आय वॉन्ट टू मीट माय मेघा. भिंतीच्या कडेशी उभी सुप्रीमची PR टीम सोबत पर्सनल कॅमेरामन्स आणि ही पूर्ण सेरेमनी परदेशातून नातेवाईकांना लाईव्ह बघता येईल ही केलेली सोय. कोपऱ्यात उभारलेला भला मोठा LCD आणि त्यावर परदेशातून ऑनलाईन समारंभ अटेंड करणारे नातेवाईक दिसत होते. मेहराजींची कल्पनाशक्ती अचाट, अफाट. हा सोहळा कुणीही मिस करू नये याची काळजी. US, कॅनडा, UK, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जगाच्या निरनिराळ्या भागातील नातेवाईक. कुठे पहाट तर कुठे मध्यरात्र, कुठे टळटळीत दुपार तर कुठे संध्याकाळची उन्ह. पण ऑनलाईन का होईना समारंभात भाग घेण्याचा उत्साह दांडगा. छान नटून बसलेली मिलिंद दादा फॅमिली आणि रिधिमा दीदी फॅमिली पाहून तर क्षणभर डोळे भरून आले. सर्व सोबत आहेत आशीर्वाद द्यायला. हा अनुभवच निराळा. समोरच बसलेले भास्कर सर कौतुकाने पाहत होते. कोपऱ्यातील सोफ्यावर सूरज अंकल आणि मीना आंटींना पाहून तर आनंद गगनात मावत नव्हता. या आनंद सोहळ्यासाठी पूर्ण परिवार एकत्र आलेला. ओटी भरणे ही पद्धत दोन्हीकडे सारखीच, पण पंजाबी पद्धतीत होणाऱ्या सुनेचे तोंड गोड करण्यासाठी खास तांदळाची खीर बनवली जाते, सासूच्या हातची. आणि आता तीच खीर राजीवकडचे सर्व नातेवाईक तिला भरवत होते. मम्मीजींनी छोट्यातील छोट्या चमचा बाउलमध्ये ठेवलेला म्हणून बरे, नाहीतर 25-30 चमचे खीर खाऊन लंचला पोटात जागा उरायचीच नाही. खीर भरवताना तिने पाया पडणे, आशीर्वाद घेणे आणि प्रत्येकाने नवीन सुनेसाठी आणलेला शगुन तिच्या ओटीत घालणे. मम्मीजी जवळ बसूनच ओळख करून देत होत्या. मम्मा शेजारी बसलेली छोटीशी करवली जिया मम्माकडून गिफ्ट्स घेत बाजूला ठेवत होती. मम्माच्या नाकावर पडलेले जास्तीचे कुंकू अलगद रुमालाने पुसत होती. तर पाणी हवे का? अजून काही आणू का? ही विचारपूसही सुरू होतीच. तिच्या वैधव्यावर टोचून बोलणाऱ्या मावशी आणि मामी, त्यांच्याकडून हक्काचं कुंकू लावून घेताना तर चेहऱ्यावर कमालीचं समाधान होतं. साधारण अर्धा पाऊण तास सुरू असलेले हे विधी. एकीकडे ओटी भरून घेत नातेवाईकांशी बोलत होती, पण नजर मात्र त्याला शोधत होती. राजीव कुठे आहेत? त्यांनी इथे समोर बसायला हवे होते, बाबा आणि पापाजींसोबत. अभिही दिसत नाही. आणि श्वेता कुठे गेली आहे? राजीव, काय हे? शुक्रवार दुपारनंतर आपण एकमेकांना पाहिलेच नाही. मी कॉल करू नका असं म्हटलं काल, तर अगदी आज्ञाधारक अहो झालात तुम्ही. करायचा ना फोन. मेहंदीच्या हाताने गप्पा तर केल्या असत्या मी. चलो बेटा, तुम तयार हो जाओ. मम्मीजींच्या हाकेवरच भानावर आली. जिन्यावरून वर चढत श्वेताच्या रूमकडे जातानाही नजर त्याच्या शोधात भिरभिरत होतीच. चलो राजीव, तुम्हें नीचे बुला रहे हैं. इथे रूम मध्ये का बसला होता? प्रदीपने दारातूनच त्याला हाक दिली. रूम मधून बाहेर पडायचे. मेघा दिसेल आता तर चेहऱ्यावर कोण आनंद. घाईतच प्रदीप सोबत बाहेर पडत असताना अशी आत बसून राहायची काही कस्टम असते का ही विचारणा केलीच. प्रदीपचा नकार. असे काही नसते. अभी अब तू गया काम से. दात ओठ खातच मागे वळून पाहिले. बरच मागून चालणाऱ्या अभिमन्यूने संभाषण ऐकले नव्हते, पण भाई का रागात बघत आहे याचा अंदाज नक्कीच आलेला. कॉरिडॉरच्या त्या कोपऱ्यात असलेल्या श्वेताच्या रूममधून हसण्याचे आवाज येत होते. नजर रेंगाळली तिथे. मेघाचा आवाज आहे का ऐकण्याचा प्रयत्न, पण दार बंद होते. नाईलाजाने जिना उतरू लागला. जिन्यावरून खाली येताना दिसलेला राजीव, बाबा आणि मोठे काका उठून स्वागताला पुढे आले. जवळजवळ 1 दशकानंतर पूजा, विधी अशा गोष्टींना सामोरा जाणारा राजीव गोंधळलेला.
घरातील दिवाळीच्या लक्ष्मीपूजेलाही कधी उपस्थित न राहिलेला तो अर्ध्या तासाची ही पूजा म्हणजे कठीणच होते. मम्मीजी मात्र मनातून खुश होत्या. मुझे बोल रहा था पंडित जी क्यों चाहिए, बस रिंग सेरेमनी करते हैं. मेघा ने अच्छे से समझाया. और देखो हमारे साहबजादे मान गए. मेघा ने कहा और इसने नहीं सुना. ऐसे तो हो ही नहीं सकता. मेरे लिए अच्छा है. अब कोई भी बात मनवानी हो तो मेघा को बोल दूंगी. देखो कैसे चुपचाप हात जोडकर बैठा है. पंडितजींनी त्याच्या डोक्यावर गांधी टोपी घातली. तो मात्र समोर बसलेल्या महिला मंडळामध्ये तिला शोधत होता. पंडितजींकडे लक्ष कमीच. मेघा, आज हे हाईड अँड सीक गेम सारखे वाटत आहे. मी तुम्हाला शोधत आहे अँड मे बी तुम्ही मला शोधत असणार. राजीव, राजीव. त्यांच्या 2 हक्का. जी पंडितजी. चमकलाच. कलश को कुमकुम. हे 2दा सांगून झालेले, पण साहेब भावी पत्नीला शोधण्यात गुंग होते. श्वेताला जवळ बोलावून विचारलेच, मेघा कुठे आहे? तर ती तयार होते आहे असं म्हणत खदखदून हसलीच. अभि आणि श्वेताने मिळून आपल्याला टोपी घातली आहे हे त्याच्या लक्षात आले, पण सध्या पूजेवर लक्ष देणे गरजेचे. त्या टोपी घालण्याचा जाप विचारायलाच हवा हे ठरवत डोक्यावरची टोपी त्याने नीट केली. सध्या तरी फॉर्मल्स पोशाखावर पूजेला बसलेला तो. मेघाने काय ड्रेस निवडला आहे ही उत्सुकता मनात. पंडितजी बरंच काही सांगत होते. त्यांच्या सूचना ऐकत विधी पार पडत होता, काहीसे नाखुशीनेच. मीटिंगसाठी, रिपोर्ट्स रिव्ह्यू करण्यासाठी एकाच खुर्चीत तासनतास बसणे वेगळे, अन हे असे पूजेला बसणे. 15 मिनिटाच्या वर एका ठिकाणी फक्त हात जोडून पूजा थोडक्यात करा. कॅन यू मेक इट शॉर्ट? आय डोंट नीड डिटेल एक्सप्लेनेशन. असंही मला काहीच समजत नाही. पंडितजींना सांगूया का? हा विचारही मनात डोकावलाच. अन तेवढ्यात पूजा संपन्न झाली. रिंग सेरेमनीसाठी तयार होऊन या, हे पंडितजींचे शब्द. $1,000,000 डील सायनिंगपेक्षाही हा आनंद मोठा होता. 11:30 झालेले आणि आता 15 मिनिटात मेघा भेटणार. सुकून. श्वेताने भाभीसाठी खास अपॉइंट केलेली ब्युटिशियन आणि तिची असिस्टंट मेघाच्या चेहऱ्यावर रंगकाम करत होत्या. पुतळ्यासारखी स्तब्ध बसलेली ती आरशात स्वतःचे बदलणारे रूप पाहत होती. मेकअप लाईटच हवा आहे हे 16 वेळा ब्युटिशियनला बजावलेले. मेकअपचा दुस्वास करणारी ही कोण महान स्त्री आहे अशा त्रासिक नजरेनेच ब्युटिशियनचे काम सुरू होते. तिच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेकअप स्किल्सचा वापर मेघाच्या चेहऱ्यावर करता येत नाही याचे दुःखही होतेच. मॅम, बाल खुले ही रखिए, अच्छे दिखते हैं, तिने नुकतेच सुचवलेले. आणि नाही, आप जुडा बनाइए प्लीज. मेघाची कळकळीची विनंती. आणि ती वाट बघत होती जियाची. आज मम्मीजींनी ओटीत गजरे दिले नाहीत. राजीव विसरले का माझ्यासाठी गजरे आणायला? नाही, असे विसरायचे नाहीत. न सांगताही मी वाट पाहते, त्यांना माहिती आहे. आणि न मागताही ते हक्काने आणतात हे मला माहित आहे. सोफ्यावर बसलेली प्रियाही तेच समजावत होती. केस मोकळेच ठेव, छान वाटत आहेत. पण जुडा हेअरस्टाईलवर मेघा अडून बसलेली. मम्मा, हे घे. दार उघडून आत आलेली जिया. पळसाच्या हिरव्यागार पानात दडलेला तो शुभ्र सुगंधी आनंद हातात घेऊन समोर उभी. ड्रेसिंग टेबलवर गजरे ठेवून, मी आलेच 2 मिनिटात असं सांगून ती गेली पळून. खुललेला हिचा चेहरा, नजर त्या फुलांवर स्थिरावलेली. ओ, तुमच्या अहोंनी पाठवलेत का हे गजरे? तरी सांबाडा घालायचा हट्ट. प्रियाने चिडवलेच. किंचित वळून पाहत हसतच छुप असं म्हणत दटावलेच तिला. आज नको घालू एक दिवस, एवढं काय, मी समजावते तुमच्या अहोंना. प्रियाचे खांदे उडवतच आव्हान. पण मला गजरा हवा आहे ना, हा नट्टापिट्टा अपूर्ण आहे या फुलांविना. भुवई उडवतच प्रियाला तोडीस तोड उत्तर देत हसलीच खुदकन. वेडी आहे ही. या विचारातच प्रियाने कपाळाला हात लावलेला. प्रिया, तुला नाही समजायचे, हेच तर आमच्या अहोंचं प्रेम आहे, छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्त होणारे. सिल्कचा कुर्ता आणि सलवार
क्रीमी व्हाईट रंग, त्यावर ग्रे रंगाचे जामवार सिल्कचे जॅकेट, नाजूक नक्षी, बटन्स लावत स्वतःला आरशात न्याहाळत खुश तो. मेघा, परफेक्ट चॉईस. कुर्ता अँड जॅकेट बोथ आर माय फेवरेट कलर्स. ग्रे ब्लेझर मी खूपदा घालतो. गुड ऑब्झर्वेशन मेघा. अँड येस, दिस इज अ कम्फर्टेबल ड्रेस. मला हवा तसा, सिंपल अँड सोबर. डार्लिंग वाईफ, आप हमें अच्छे से जानने लगे हो. आय होप मी चॉईस केलेली साडी मेघाला छान दिसेल. गॉड, आम्ही कधी भेटणार? अन तेवढ्यात डॅड, हे बघा, आर्या हाक देत आलीच. सकाळपासून जीन्सवर फिरणारी आर्या. आत्ता तिने घातलेला ड्रेस सेम त्याच्यासारखाच. मिनी कुर्ता सलवार आणि ग्रे जॅकेट, खांद्यापर्यंत झुलणारे केस, अन भुवया उडवत डॅडच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. वाव आयू, वी लुक सेम. दॅट्स माय डॉटर. कुशीत घेत गालावर ओठ टेकवलेच. मग काय डॅड, मी पण तुमच्यासारखीच आहे ना. त्याच्या समोर आरशात उभे राहत दोघांचे एकत्र रूप कौतुकाने पाहणारे ते दोघे खुश खुश. मोरपिशी निळसर साडी, रॉयल ब्ल्यू रंगाचे भरजरी काठ अन पदर, सोनेरी तारांची नक्षी, मोरपिसाच्या आकाराच्याच सोनेरी बुट्ट्या साडीभर, कांजीवरम सिल्क, भरजरी पदर हातावरच मोकळा. मम्मीजींनी रोकाला भेट दिलेला नेकलेस गळ्याची शोभा वाढवत होता, तर कानात त्याचीच जोडीदार कर्णफुले शोभत होती. हातात मोरपिशी अन रॉयल ब्ल्यू बांगड्यांसोबतच मम्मीजींचा कडा उठून दिसत होता. हलक्याशा मेकअपने रूप निराळच दिसत होतं. अन कपाळावर ठसठशीत लाल टिकली, थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या लो बनवर गजरा सजलेला. राजीव, मोरपिशी माझा आवडीचा रंग, आणि हा रंग माझ्यावर छान दिसतो हे मला गुढीपाडव्याला तुमच्या चमकलेल्या डोळ्यातच जाणवलेले. मोरपिशी नारायणपेठ नेसलेली मी त्या दिवशी, आणि तुमचं ते डोळ्यांनी केलेलं कौतुक पहिल्यांदाच. त्या दिवशी थोडं ऑड वाटलं, पुरेसं ओळखत नव्हतो ना आपण एकमेकांना. पण आज तेच नजरेचं कौतुक खूप खूप गोड वाटतं. शब्दात कौतुक नाही केलं तरी चालेल, पण मला पाहून तुमच्या डोळ्यातली ती चमक पुरेशी आहे. आणि मग हे गाल गुलाबी उगीचच. ही साडी खूपच सुंदर आहे. आय होप मी घेतलेला ड्रेस आवडला असेल. मम्मा, मी कशी दिसते? जियाची हाक. रॉयल ब्ल्यू घागरा अन मोरपिशी ब्लाउज, रॉयल ब्ल्यू ओढणी. ब्युटिशियन कडून थोड्याशा मेकअपचा हट्ट पूर्ण झालेला, अन सागरवेणी बांधून घेत गजरेही लावलेच. गोडुली ग माझी ती, परी दिसतेस अगदी. काला टिका लावलाच, सोबत सेल्फीही काढून घेतलाच. मम्मा आणि जिया सेम सेम. अरे चलो, मुहूर्त का समय हो रहा है. मम्मीजी आणि आई घ्यायला वर आल्याच. श्वेताच्या रूम मध्येच तयार होऊन वाट बघत थांबलेली ती, सोबत जिया आणि दोघींच्या गप्पा. ती उठून उभी अन मम्मीजी जागीच थबकल्या. हाय, मेरी ही नजर लग जाएगी. हक्काचा काला टीका कानामागे. आई दारातूनच सासू सुनेचं प्रेम पाहून आनंदी होती. राजीव सोबत पहिल्यांदा तयार होऊन सुप्रीम हाऊस फिरायला गेली तेव्हा लावलेली मी काजळाची तीट, तेव्हा कुरकुरली. आणि आता मम्मीजी नेहमी टिक्का लावतात तो चालतो. पण दोघींना सोबत आनंदात पाहून खूप छान वाटतं. सासू नाहीच, आईच तर आहेत. आई मम्मीजींसोबत कॉरिडॉर पार करत होती की डॅड, आर्या, सुपर, यू बोथ लुक अमेझिंग. पुढे चालणारी जिया ओरडलीच, आणि इतका वेळ साडीच्या निर्यांसोबत पडणाऱ्या पावलांवर असलेली तिची नजर उंचावली. समोर उभा तो, शेजारी आर्या, हुबेहूब एकसारखे. खाली जाणाऱ्या जिन्याच्या वरच्या बाजूला उभा, जणू तिची वाट पाहतच. आय विल बी वेटिंग, दिलेलं वचन. तिला पाहून तीच डोळ्यातली चमक अन मंद स्मित. माय मेघा, माय क्वीन. गॉड, आय एम रिअली लकी टू हॅव मेघा ॲज माय वाईफ. तिच्याकडे एकटक पाहत तिच्या जीवाची घालमेल वाढवणारी त्याची ती नजर. राजीव, जस्ट रॉयल लुक. राजबिंड रूप आमच्या अहोंचं. अरे,
कुणी यांनाही टीका लावा ना. मीच लावू का मम्मीजींना सांगू? लाजून नजर पुन्हा पावलांकडे गेलीच. आर्या ही मस्त दिसत आहे. मला नव्हते पटले हे कुर्ता सलवार, पण आर्या तर आर्याच आहे, मेहराजींची कॉपी. रुबाबदार आमचे जावई अन गोड आर्या, असं म्हणत आईनेच टीका लावायची प्रथा पूर्ण केली. तो गोंधळला क्षणभर, पण हसून खाली पाहिलेच. त्याच्या अन आर्याजवळ पोहोचली तरीही अजून नजर हातात धरलेल्या पदराच्या टोकावर होती. वर नजर करून पाहायची इच्छा तर होती, पण मम्मीजी, आई अन मुली एकदा जरी पाहिले तरी नजर गुंतणारच हे नक्की होतं. चलिये, हळुवार आवाजात जिन्याकडे हात करत तिला सोबत चला असं सांगणं गालावर गोड हसू देऊन गेलं. जिन्याकडे पाहिलं तर तिथंच थबकली. वर येताना जिन्याच्या रिकाम्या पायऱ्या आत्ता गुलाबाच्या पाकळ्यांनी आच्छादलेल्या होत्या. पूर्ण जिन्यावर पाकळ्यांचा सडा ते थेट स्टेजकडे जाणाऱ्या पाऊलवाटेवरही. पाकळ्यांची गुलाबी पाऊलवाट खास त्यांच्यासाठी. बावरून पाहिलंच त्यांच्याकडे तर पुन्हा तेच मंदस्मित. उफ राजीव, आज हे हसूच आमचं हृदय बंद पाडणार आहे. चलिये ना. कमालीचा अर्जव. अंजियाचा हात धरून ती, आर्याचा हात धरून तो. जिन्याच्या 2 पायऱ्या उतरलेलेच की अभि अन श्वेता जिन्याच्या समोर हातात हात धरून उभे. पाठी जोडीने इतर काही कझिन्स दोन्हीकडचे. पूरबही रश्मीसोबत उभा. अचानक सुरू झालेले गाणे. वाह वाह रामजी, जोड़ी क्या बनाई, भैया और भाभी को बधाई हो बधाई, सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. अन पायाचा ठेका धरत नाचणारे सर्व कझिन्स. डान्सची काहीही तयारी न केलेले, 1-2 स्टेप्सच रिपीट करणारे, पण भाई आणि भाभीसाठी अतीव आनंदी. जिया आर्याही खाली पळाल्याच, त्यांच्यासोबत फेर धरून नाचायला. हे दोघेही हतबुद्ध एकवार आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. तुम्हाला माहित होतं का? दोघांच्याही नजरेतून प्रश्न. नाही, माझ्यासाठी सरप्राईजच आहे, हे दोघांच्याही डोळ्यांचं उत्तर. सर्व वडीलधारीही टाळ्यांच्या ठेका धरत उभे. या दोघांच्या आनंदासाठी. नवीन आयुष्याची सुरुवात इतकी सुंदर. तिच्या डोळ्यात आनंदाश्रूंची दाटी. ओघळलेच गालावर. वाजू दे मेकअपचे 3 तेरा, पण हे सुख अवर्णनीय होतं. सर्वांकडे पाहत ओठांवर हात झाकत हुंदका अडवलेला, पण आनंद हृदयात मावतच नव्हता. ती रडणार त्याला माहीत होतंच. सहजच खांद्यावर हात ठेवून समजवावे म्हणून हात वर केला तर ती वळून मम्मीजींच्या मिठीत शिरली. अश्रू त्यांच्या कुशीत सांडले. त्याने वर घेतलेला हात पटकन मागे घेतला हे आईने मात्र पाहिले. ओठात हसू अडवलेच. बिचारे आमचे जावई. आमच्या मेघाला सासू जास्त प्रिय आहे हो, काय करणार. मेघा, चलो, खुशी का मौका है, आसू पोछो. स्वतःच्या गर्भरेशमी बनारसी साडीच्या पदरानेच तिचे अश्रू पुसणाऱ्या मम्मीजी. तो अजूनही अवघडून उभा. काय करावे सुचेना. अस्वस्थपणे केसातून हात फिरवलाच. मेघा, पुरे, चला, मुहूर्त आहे. आईने पाठीवरून हात फिरवला आणि तिने आनंदी हुंदके सावरले. लीजिए काजल. तिच्या डोळ्यांकडे बोट करत किंचित पसरलेल्या काजळाकडे इशारा. समोर रुमाल धरलाच. बघ किती काळजी आहे आमच्या जावई बापूंना. चेष्टा करत आईने रुमाल घेतला आणि तो हसत चक्क लाजला. आईनेच पसरलेले काजळ पुसून घेतले. मेकअप फारसा केलाच नव्हता की अश्रूंच्या पुरात वाहून जायला. आणि आता गाण्याचा आणि टाळ्यांचा ठेका धरत त्या दोघांचीही पावले सोबतच जिना उतरू लागली. तिच्या चेहऱ्यावर फक्त आणि फक्त आनंद, डोळ्यात समाधान. माझा परिवार, माझं कुटुंब. आपकी कृपा से ये शुभ घड़ी आई, जीजी और जीजा को बधाई हो बधाई,
सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. खाली पोहोचताच पुन्हा सर्व कझिन्सनी भोवती धरलेला गोल फेर. गाणे सुरू होतेच आणि सर्वजण खुशीत होते. स्टेजवर ठेवलेला छोटासाच सोफा, त्यावर निकट बसलेले हे दोघे, आजूबाजूला कझिन्स आणि नातेवाईकांचा आवाज, तो गोंधळलेला, ती बावरलेली. अरे घाला अंगठ्या. मामांचा आवाज, नाही नाही, अजून 5 मिनिटं आहेत, मुहूर्त 11:50 आहे. प्रियाचे छळणे आणि मेघाने हळूच नाक मुरडलेच. चलता है थोड़ा पहले, पूरा दिन ही शुभ है. भास्कर सरही शामिल. नो डॅड, वी मस्ट फॉलो मुहूर्त. पूरबचे मत आणि राजीवने रागीट कटाक्ष टाकलाच त्याच्याकडे. भाई पक्का सोच लो, अभी 4.5 मिनिट बाकी है. अभिचे चिडवणे, भाभी फाइनल, लॉक कर दे क्या हमारे भाई को अंगूठी में. श्वेताचे मोठ्याने हसणे. हिने मान खाली घालत डोळे गच्च मिटलेच. गोड हसू मात्र कायम होतं. अरे बस करो मेघा, चलो तुम पहनाओ अंगूठी राजीव को. मम्मीजी जवळ येऊन उभ्या. आई बाबा समोर, शेजारीच प्रकाश सर आणि निशा मॅम, आणि राजीव जवळ पापाजी उभे. सर्वांकडे एकवार पाहत सर्वांच्या नजरेची सुखद संमती. जिया आणि आर्या अंगठीची गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली सिल्वर प्लेट घेऊन समोर. आर्या खुश, जियाचे आनंदलेले डोळे, मम्मा डॅडच्या एंगेजमेंटची विश पूर्ण होत आहे हे सांगणारे. डबीतून अंगठी घेत त्याच्याकडे पाहिले. चुकलाच काळजाचा ठोका, चुकणारच होता. रुबाबदारपणे हाताची घडी सोडवत अंगठी घालून घेण्याचं अति उत्सुक त्याने पुढे केलेला हात. नजर झुकवत करंगळीला पुसटसा स्पर्श करत त्याच्या अनामिकेत अंगठी हळूच सरकवली. हुर्रे! मुलीकडच्यांचा गोंधळ. तो मात्र हात जवळ घेत बोटातील अंगठी कौतुकाने पाहत होता. राजीव, अब तुम. पापाजींचा आवाज. मे आय. प्लेटमधून अंगठी घेत त्याने तिच्या समोर पुढे केलेला हात. तिनेही हात तर पुढे केला, पण त्याच्या हातात दिला नाही. किंचित दूरच धरलेला त्याच्या बोटांपासून. तिची नजर हाताकडे आणि त्याची भुवई उंचावलीच. मेघा, ऐसे परेशान करना है, अब देखिए बस. हात धरलाच तिचा, अगदी हळूवार. त्याच्या डाव्या हाताच्या तळव्यावर तिच्या हाताचा स्पर्श. हाताची बारीकशी थरथर जाणवली त्यालाही, पण त्याच्या दणकट हाताच्या आश्वासक स्पर्शात थरथर शमलीही. अंगठीचा अनोखा प्रकार. निशिगंधाची एकमेकात गुंतलेली 2 फुले आणि फुलांना लागून 2 इवल्याशा कळ्या, अशी ती सुरेख, नाजूक आणि त्यांच्या प्रेमाच्या चौकटीला समर्पक अंगठी त्याने तितक्याच हळुवारपणे तिच्या बोटात सरकवली. अभिनंदनाचा वर्षाव, टाळ्यांसोबतच गुलाब पाकळ्यांचाही. न्हात होते दोघेही आप्तेष्टांच्या प्रेमवर्षावात. अंगठी तर घालून झाली. तिने हात मागे घेण्याचा केलेला प्रयत्न. त्याची हळुवार पकड घट्ट झालीच किंचितशी. नजर उचलत वर पाहिलेच. राजीव, असे काय? सोडा ना हात. लाजऱ्या डोळ्यांचं आर्जव. मेघा, मुझे हक है, छोड़ने के लिए नहीं थामा आपका हात. त्याच्या डोळ्यात खट्याळ भाव उमटलेले, आव्हानही कमालीचे. तिच्या जीवाची घालमेल, धडधड कैक पटीने वाढलेली. पापण्या क्षणात वर तर क्षणात खाली. बावरलेलं मन, पण तो काही हात सोडण्यास राजी नव्हता. तिला न्याहाळण्यातच मग्न, अनिमिष नेत्रांनी. पापणीही लवत नव्हती. पाकळ्यांहूनही गुलाबी तिचा चेहरा. टाळ्यांचा गजर होत होता, गुलाब पाकळ्यांचा वर्षावही. काही क्षण नजरेत अडकलेली नजर, अन हात अजूनही त्याच्या हातातच. बावरं मन मात्र आनंदात गात होतं. सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.